डॉक्टरांना मुलाखतीसाठी बोलवत आहे आणि आम्हालाच वेगळं देणारे लोक म्हणताय. म्हणजे इतिहासाला पण या गोष्टीला खूप महत्व आहे. नंतरच्या शल्यचिकित्सा जर आपण बघितलं तर पण आपण विचार करतो आम्ही आजच उठतोय आणि प्रामाणिक प्रयत्न नक्कीच तुम्हाला यशाच्या शिखरावरती येईल. म्हणून दात दुखले की आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतं. मग दात आणि वेदना आपण समानार्थी शब्द म्हणायचे का? डॉक्टरांना मुलाखतीसाठी बोलवत आहे आणि आम्हालाच वेगळं देणारे लोक म्हणताय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी वेदना आणि दात हे विषय आपण बाजूला ठेवून सर्वांना सर्व काळ गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावं, आनंदाचं जावं. आणि नमस्कार, मी डॉक्टर प्रणव माळी. नमस्कार, मी डॉक्टर दामिनी माळी. आणि मी नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका वेदांत. सर, इतिहासाचा आणि दंतकथनाचा नेमका काय संबंध म्हणायचा? इतिहास आणि दंतशास्त्र एकंदरीतच मला असं वाटतं आपण वेगळं काढू शकत नाही. कारण कुठल्याही शास्त्राला एक मूळ असतं. आपण जसं म्हणतो की ऋषीला एक कुळ असतं, तसं कुठल्याही शास्त्राला विशेषतः एक मूळ असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आजची आपण दंतशास्त्रातली प्रगती म्हणा किंवा आजची आपण दंतशास्त्रातली जी एक वेगळी पद्धत बघतोय, वेगळी टेक्नॉलॉजी बघतोय, त्याची मुळं मला कुठेतरी असं वाटतं की भारतीय इतिहासामध्ये आहेत. आणि पौराणिक कथांमध्ये सुद्धा आहेत, ज्या आपल्या परंपरेतून येतात, म्हणजे हिंदूंच्या परंपरेत असलेल्या कथा आहेत. म्हणजे पुरातन काळापासून हे दंतकथन चालत आले असं तुम्हाला म्हणायचं? दंतशास्त्र हे पुरातन काळापासून नक्की चालत आले. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्याला सुश्रुत हे आपले दंत म्हणजे कुठल्याही शल्यचिकित्सकाचे जनक आहेत, आपण असं त्यांना म्हणतो. तर त्यांनी प्लास्टिक सर्जरी, दंतशास्त्रातल्या शस्त्रक्रिया असे ते देखील त्यांनी त्या काळात केलं होतं. म्हणजे त्यावेळेस डेंटिस्ट्री सुद्धा इतकी प्रगत होती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इतिहासाला पण या गोष्टीला खूप महत्व आहे, इतिहासामध्ये देखील आहे आणि पुरातन काळापासून हे चालत आलंय. आणि त्याला एव्हिडन्सेस आहेत. एव्हिडन्सेस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ गणपतीची जी कथा आहे किंवा आता आपण जे पावनभूमीमध्ये बसलोय चिपळूण, ती आपण म्हणतो की ती परशुरामांची भूमी आहे. नुसतीच परशुरामांची भूमी नाहीये, तर ज्यावेळेस पृथ्वी निशस्त्रीय करून ज्यावेळेस भगवान परशुराम आपल्या इथे आले आणि त्यांनी बाण मारून स्वतःच्या तपस्यासाठी जी जागा तयार केली ते म्हणजे आत्ताचा कोकण पट्टा. आणि आपण हे भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या पवित्र भूमीमध्ये राहतो, म्हणजेच आपण चिपळूण मध्ये राहतो. आणि तुम्ही विचारलं होतं जसं की इतिहासाचा आणि पुराणांचा यांचा काय संबंध, तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो इतिहास येतो तो गणपतींचा आणि दाताचा एक संबंध आहे. म्हणजे गणपतीचा आणि दाताचा, ज्यातून त्यांचं एकदंत हे नाव प्रसिद्ध झालं. अरे वा. म्हणजे त्यांनी स्वतःच्या दातापासून महाभारत लिहिलं होतं असं मी काहीतरी ऐकलं होतं. ती एक आख्यायिका आहेच, पण त्याच्या जोडीला जोडून एक परशुराम आणि गणपती यांची सुद्धा आख्यायिका आहे की ज्यावेळेस परशुरामांचं आणि गणपतीचं युद्ध झालं त्यावेळेस आपल्या परशुने गणपतीचा एक दात तोडला. म्हणजे ते तोडला इन द सेन्स म्हणजे जे परशु हे अस्त्र आहे ते परशुरामांना स्वतः शिवाने दिलेलं अस्त्र आहे. त्याच्यामुळे त्याचा आदर म्हणून गणपतीने तो वार झेलला की आपल्या वडिलांनी दिलेलं ते अस्त्र आहे. आणि म्हणून गणपतीला जशी अनेक नावं आहेत की लंबोदर आहे, तो विघ्नहर्ता आहे, तो सिद्धिविनायक आहे, तो बुद्धीची देवता आहे, तसंच त्याला अजून एक नाव आहे की तो एकदंत आहे. त्याच्यामुळे चिपळूणचा आणि दंतशास्त्राचा खूप जवळचा संबंध आहे असं मला वाटतं. आणि त्या भूमीमध्ये आपण बसलोय म्हणजे आपलं अहोभाग्यच म्हणावं लागेल आपल्याला की आपण तिथे बसलोय आणि आपण दाता या विषयावरती बोलतोय. आणि याच सोबत एकदंत नावाची अजून एक आख्यायिका आहे ज्याचा संदर्भ महाभारतात येतो. म्हणजे जेव्हा महर्षी व्यास यांना महाभारत लिहायचं होतं त्यावेळी त्यांची अशी अट होती की हे जे काव्य आहे ते मला कुठलाही अडथळा न येता लिहायचे. आणि मग त्यावेळी ब्रह्मदेवांनी सांगितलं त्यांना की गणपती बाप्पा जे आहेत ते हे काम करू शकतात. आणि त्यावेळी मग गणपती बाप्पांनी असं सांगितलं महर्षी व्यासांना की मी ही स्टोरी लिहू शकतो, म्हणजे मी ही कथा लिहितो, पण माझी एक अट आहे की ही कथा सांगत असताना मला त्यात कुठलाही खंड नकोय. म्हणजे अखंड ती कथा चालत राहते. जर कथा सांगताना तुम्ही कुठे थांबलात तर मी माझी लेखनी सोडून निघून जाईल. यावेळी मग महर्षी व्यासांनी पण एक अट टाकली ज्याला आपण म्हणतो की बाईंग ऑफ टाइम. तर त्यांनी अशी आत्ताच्या भाषेमध्ये त्यावेळी त्यांनी अशी अट टाकली की मी महाभारत सांगेन न थांबता, पण तुम्ही ते तेव्हाच लिहायचं ज्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्थ सगळा समजून येईल. तर अशा प्रकारे ही त्याच्या पाठीमागची कथा आहे. तर मग लिहत असताना एकदा लेखणी तुटल्यानंतर गणपती बाप्पांनी त्यांची ती अट सांभाळण्यासाठी स्वतःचा दात तोडला आणि त्या दाताने महाभारत लिहिलं. तर तिथून सुद्धा त्यांचं एकदंत नाव हे आहे.
म्हणजे खूप पूर्वीपासून याला ह्या 2 कथा आहेत. म्हणजे आपल्या पुराणांनी दातांचं जे वैशिष्ट्य सांगितलंय की आता समजा गणपती बाप्पाने त्याचं दात तोडलं आणि महाभारत लिहिलं, बरं. म्हणजे नेमकं आपल्या पुराणांना आपल्याला काय शिकवायचंय की आपण आपल्या कामाच्या बाबतीमध्ये स्वतःचं कुठला शरीराचा अवयव सुद्धा सॅक्रिफाईस करायला तयार असलं पाहिजे. आणि दात सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. आपण हे मुळामध्ये समजलं पाहिजे की दात हे आपले अवयव आहे. आहेत, ते जरी 32 असले तरी. तर तिथूनच तरी सुरुवात आहे. हा, त्याच्यामुळे जिथून सुरुवात आहे ते आपल्याला जपलंच पाहिजे. एक्झॅक्टली. आणि गणपतीला आपण आराध्य मानतो की बरोबर. प्रत्येकाच्या सुरुवातीला गणपतीचं नाव नाव येतं. घेतो आपण. त्याच्यामुळे ह्या कथेची सुद्धा सुरुवात नकळतपणे बाप्पाच्या स्मरणानं झाली, झाली. याचा आनंद आहेच. आणि नक्कीच ज्या ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या ते माझ्यासाठी पण नवीन होत्या आणि आपल्या समस्त चिपळूणकरांसाठी तुमच्यासाठी सुद्धा खूपच नवीन होत्या. आणि त्याने खूप आपल्याला स्वतःला अभिमान वाटला की परशुराम भूमीत आपण आहोत. आणि ही आख्यायिका खूप पहिल्यापासून चालत आली आणि हा इतिहास जो आहे तो खूप पहिल्यापासून चालत आलाय आणि महापुराणांपासून चालत आलाय. तर ही खूप मोठी गोष्ट आपल्या चिपळूणसाठी आणि या परशुराम भूमीसाठी सुद्धा. 100%. आपल्या पुरातन काळापासून चालत आलेल्या रामायणामध्ये सुद्धा दातांचा संबंध येतो असं मी ऐकलं होतं. म्हणजे आपली जी काही महापुराण आहेत ती हम्म. लिहून ठेवली गेलेली आहे. होय. मग त्यामध्ये जिथे कुठे दाताचं वर्णन येतं तिथे जसं की सीतेचं वर्णन घेतलं आपण तर तिला असं मुक्त दंत किंवा चंद्रासारखा म्हणजे तिचा चेहरा आहे असं हा. म्हटलं गेलंय. होय, म्हणजे होय, मुक्त होय. दंत म्हणजे काय, या ठिकाणी त्या दातांमधून त्यांना हे सिम्बोलाइज करायचंय की इट्स अ सिम्बॉलिझम ऑफ ब्युटी, प्रॉस्पेरिटी, ओके. अशा काही गोष्टी आपल्याला त्यातून डिबीट केल्या आपल्या महापुराणात. आणि त्याचबरोबर सांगायचं तर रावणाचं सुद्धा वर्णन केलंय आणि शूर्पणखेचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की रावण कसा आहे तर महाकाय शरीराचा आहे आणि त्याचे दात खूप मोठे आहेत. कुंभकर्णाचं वर्णनही तसं झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय की जिथे निगेटिव्ह पात्र आपल्याला रंगवायचे तिथे दात वेडेवाकडे होतात, सुळे मोठे होतात दातांचे. आणि जिथं पॉझिटिव्ह पात्र आपल्याला रंगवायचंय तिथे ती स्मितदंत होते किंवा मुक्तदंत होते किंवा दातांमध्ये सौंदर्य असलेली होते, जसं शकुंतला नाटकामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला दाताला तुम्ही सौंदर्याचं प्रतीक पण म्हणताय आणि कुरूपतेचं पण प्रतीक म्हणताय. कुरूपता नाही, हा. कुरूपता नाही याच्यामध्ये. त्यातून ती भावना प्रकट आपल्याला करायची. म्हणजे एक व्हायलन्स दाखवायचं असेल तर आज एक मराठी पिक्चर मध्ये तुम्ही हातोडा त्यागी बघितला असेल तसं कॅरेक्टर पाहिजे. आणि एक प्रसन्नता दाखवायची असेल तर एक परफेक्टली स्माइल असलेला. तात्या विंचू पण आपण विचार केला, तात्या विंचू मराठी पिक्चर तिथे पण आपल्याला जसं की म्हणजे अजून जर आपण महापुराणांमध्ये जायचं बघितलं तर नरसिंह अवतारामध्ये नरसिंहाचे जे दात आहेत, सुळे आहेत, त्याचे हात म्हणजे नख्या ज्या आहेत, वाघ नख्या आहेत, याच्यातून काय आपल्याला डिपिक्ट होतं तर इट्स डिवाइन अँगल फॉर जस्टिस, राईट. म्हणजे या वेगवेगळ्या भावना आपल्याला बरोबर लक्षामध्ये येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि ते भावना डिपिक्ट करण्याचं एक दात, एक साधन आहे पुराणांमधलं, एक सिम्बॉलिझम आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कर्णाची गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे की आपण महाभारतामध्ये सतत म्हणत आलोय की सगळ्यात दानशूर कोण तर तो कर्ण. म्हणजे अनेक कथा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस कुरुक्षेत्रावरती महाभारताचं युद्ध चालू होतं, कर्णाचं रथाचं चाक हे त्या युद्धभूमीमध्ये अडकलं, घुसलं. त्यांना परशुरामांचा शाप त्या पद्धतीचा होता. तो चाक काढत असताना श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की अर्जुना तू बाण मार, तू कर्णाला दारातिरकी पाड, जे की युद्धाच्या नियमांमध्ये बसत नाहीये. पण तरी सुद्धा अर्जुन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बाण मारतो आणि कर्ण त्या ठिकाणी दारातिरकी पडतो. पण गोष्ट पुढे चालू होते की आपण म्हणतो की कौरव सुद्धा स्वर्गामध्ये गेले. म्हणजे त्याची तपस्या किंवा त्यांची तपस्या कशी बघितली गेली तर श्रीकृष्णाने कर्ण दारातिरकी पडल्यानंतर एका म्हाताऱ्या साधूचं वेश घेतलं. तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला, कर्णा, माझ्या मुलांचा अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा आता माझ्याकडे पैसे उरलेले नाहीत. जगातला सगळ्यात दानशूर व्यक्ती तू मला आता काय दान देणार? यावरती कर्णाने जी कृती केली त्याचा दंतशास्त्राशी संबंध आहे. कर्णाने काय केलं, त्यावेळेची कृती काय होती? जेव्हा त्याला स्वतःचा मृत्यू समोर दिसत असताना त्याने दाताला महत्व दिलं असं तुम्हाला म्हणायचं. येस. म्हणजे त्यानं तिथलेच कुरुक्षेत्रावरचे दगड घेतले आणि आपले 2 सोनेरी दात पाडले जागच्या जागी आणि ते 2 सोनेरी दात त्याने त्या भिक्षुकाला दिले. यावरती श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि कर्णाला स्वर्गात जागा भेटली. म्हणजे आता जे आपण म्हणतो की माझा सोन्याचा दात आहे, माझ्या दातात चांदी भरली आहे, त्या काळापासून हे चालत आलेलं आहे. नाही.
याला खूप खूप अनेक वर्षांचा याला इतिहास आहे इतिहास आहे. आणि त्या इतिहासाच्या आपण साक्षीदार आता पण आहोत. आता पण आहोत, आपली भूमी साक्षीदार आहे. म्हणजे होय. त्यावेळेपासून दंतशल्य चिकित्सा ही प्रगत आहे. नक्कीच. आणि तेव्हापासून चालत आली आणि आता पण ती अविरतपणे चालते. त्याच्यामुळे मला खास करून चिपळूणवासियांना असं सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो की माझ्या दातात कॅप बसवा, त्यावेळेस आज तुम्ही म्हणत नाहीये, तुमचे वंशज हजारो वर्ष हीच गोष्ट म्हणत आलेली आहे आणि ती करत आलेली आहे. करत आलेली आहे. आणि आणि ते त्यातून त्याचा करणं उपयुक्त तितकं गरजेचं आहे आहे. ती, खूप ते गरजेचं करणं आहे. तितकं गरजेचं आहे. तितकंच गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच. सर, आपण पुराणांबद्दल तर खूप बोललो, पण आत्ताच्या काळची दंतशल्य चिकित्सा कशा पद्धतीची असते? आत्ताची शल्यचिकित्सा जर आपण बघितलं तर ती एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह फेज मध्ये असं मला वाटतं. पारदर्शक नाही, एक स्थित्यंतर तिच्यामध्ये होत आहे. उदाहरणार्थ Still in progress. हो. उदाहरणार्थ की आधीची डेंटिस्ट्री मध्ये तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात की इंजेक्शन लावलं म्हणजे दुखलं, आता आपण पेनलेस डेंटिस्ट्रीकडे प्रवास करतोय. एक जी डिस्कम्फर्टिंग डेंटिस्ट्री होती तिथून आपण कम्फर्टिंग डेंटिस्ट्रीकडे प्रवास करतोय. म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणजे आमच्या वेदना कमी होणार का? दात बरोबर वेदना असं राहणार आहे, नाही. असं नाही. स्पष्टच थोडक्यात असं दात आणि वेदना असं राहणार नाही. नाही. पण आपण जसं आधी सीतेचा उल्लेख केला, दात आणि सौंदर्य हा. या दोन गोष्टी नक्की राहणार. आणि त्या पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत. 100% त्या चालत आलेल्या आहेत आणि त्या आपल्याला चिपळूणमध्ये सुद्धा आणायच्या आहेत. पण चिपळूणमध्ये कसं काय तुम्ही आता अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये शिकला असाल, अनेक देश बघितले, शहरं बघितले असाल, देशही फिरला असाल कदाचित, पण तुम्हाला हे सगळं सोडून, सगळं इकडचे वेगवेगळे मोठी मोठी शहरं सोडून तुम्हाला आपल्या चिपळूणमध्ये प्रॅक्टिस करावीशी असं का वाटलं? तिकडे का नाही आणि इकडेच का? एक ज्या वेळेस आमचं शिक्षणासाठी आम्ही बाहेर होतो किंवा दोघंही आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकलो आणि अजूनही शिकतोय, तर त्याच्यामध्ये आम्हाला एक खंत नेहमी जाणवत आली की ग्लोबली जे होतंय ते लोकली का नाही? ओके. जे जगामध्ये होतंय ते आपल्या शहरामध्ये का नाही? हो, पण त्याच्यासाठी तुम्ही चिपळूण हे शहरच का निवडलं? तेच मला म्हणायचं. चिपळूणमध्ये राहणारा माणूस आणि न्यूयॉर्क किंवा मुंबईमध्ये राहणारा माणूस या माणसामध्ये काय फरक आहे? त्याच्या गरजा, ज्या दंतशास्त्रासाठीच्या ज्या गरजा आहेत किंवा दातांची ट्रीटमेंट घेतानाचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते सारखेच आहेत. नक्कीच. माणसंही माणसं आहेत. माणसंही माणसं आहेत, पण मग त्यांच्या ट्रीटमेंट देण्यामध्ये फरक का येतो? हे द्वंद्व आमच्या मनामध्ये चालू राहिलं लग्नानंतरही. आणि त्यावेळेस असं डिसिजन आम्ही घेऊ शकलो की आपण लोकली राहू पण ग्लोबली विचार करू. अरे वा. की स्टरिलायझेशनचे प्रोटोकॉल्स असतील, त्याच्यानंतर आमच्या सामान असेल, वस्तू असतील, किंवा आपण त्याला म्हणतो तसे आमचे वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतील, ते आपण ग्लोबल लेवलचे चिपळूणात लोकली अवेलेबल करून देऊ. म्हणजे सर्वसामान्य माणसाला तुम्ही ग्लोबली सर्व काही दाखवताय. 100% दाखवतोय. मी असं म्हणणार नाही की आम्ही आजच उठतोय आणि जगातली डेंटिस्ट्री चिपळूणात घेऊन येतोय, पण त्या उद्देशाने आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्याच्यातले काही टप्पे आम्ही येणाऱ्या वर्षामध्ये नक्की आणि निश्चितपणे पार करणार आहोत. नक्की पार करणार, आणि ते मॅजिक चिपळूणला नक्की दिसेल. चिपळूणसाठी आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी खूप मोठी गोष्ट आहे की कोणतरी आपलाच माणूस बाहेर जाऊन शिकतोय, आपल्याकडे येतोय आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करावं या हेतून एवढा मोठा विचार करून तो नुसता विचार न करता आपल्या चिपळूणमध्ये त्यांनी ते आणतोय, ही खूप मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचं श्रेय माझं जेवढं आहे तेवढंच माझ्या बायकोचंही आहे की तिने सुद्धा ऍग्री केलं की नाही आपण चिपळूणमध्ये प्रॅक्टिस करू. नक्कीच. खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि फक्त म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानच नाही, म्हणजे जसं हा म्हणला की आम्हाला बाहेरून जे आम्ही तंत्रज्ञान आणतोय तसे पेशंट्स पण आले पाहिजे चिपळूणमध्ये, आणि त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामधून आमच्या तर चिपळूणचं टुरिझम पण प्रमोट. म्हणजे तुम्ही मुंबई पुण्याचे पेशंट जे मुंबईला येतात ते आपल्याकडे आणायचा विचार करताय. ऍक्च्युअली अलॉंग विथ टेक्नॉलॉजी. म्हणजे लोक चिपळूणवरून मुंबईला ट्रीटमेंटसाठी जात आहे, तुम्ही मुंबई चिपळूणमध्ये आणताय. का येऊ नये? का येऊ नये? जर मुंबईतला माणूस फिरण्यासाठी कोकणामध्ये येतो, शांतता अनुभवण्यासाठी कोकणामध्ये येतो, कोकण म्हणजे स्वर्ग आहे, तो येणार. आणि कवींनी लिहूनही ठेवलेलं आहे की सुंदर माझे तळ कोकण, की त्यांनी अगदी स्वर्गासोबत तुलना केली आहे की स्वर्गाहून सुंदर माझे तळ कोकण. म्हणजे काय, आपण ज्या सौंदर्यामध्ये राहतोय तो एक्सपिरियन्स करण्यासाठी त्यांनी नक्की इथं यावं, पण नुसतं फिरण्यासाठी येऊ नये. त्याबरोबर त्यांना इथे जी मिळणारी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा त्यांच्या शहराच्या इतकीच पुढे गेलेली असावी, त्यांना कुठेही मागास वाटू नये, ही आमची काळजी. आणि त्या कन्सेप्टला आम्ही नाव देतो डेंटल टुरिझम.
त्याच्याबद्दल आपण नक्की बोलू, पण पुढच्या भागांमध्ये बोलू. नक्की नक्की. आणि आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल की बाहेरून येणारा माणूस कोकणाच्या सौंदर्यासोबतच त्या लेवलचं ट्रीटमेंट जर आपल्याकडे घेत असेल तरी खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आपल्या तुमच्या ह्या याच्यासाठीच नाही, आपल्या कोकणासाठी पण टुरिझम वाढण्याच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आणि आहे. सगळ्यात महत्वाचं चिपळूण मधल्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. हो नक्कीच नक्की. चिपळूणमध्येच नव्हे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आणि पूर्ण कोकणातल्या लोकांना खूप फायदा होईल. बरं तुम्ही डेंटल टुरिझम बद्दल बोलला. डेंटल टुरिझमचा आपल्या चिपळूणशी संबंध काय? चिपळूणशी टुरिझमचा संबंध म्हणजे काय, आपलं अख्खं चिपळूण टुरिझम म्हणून आपण म्हणजे ते इतक्या छान छान ठिकाण आहेत बघायला. विसावा आहे, सवत्सडा आहे आणि अगदी केरळच्या धर्तीवर उभा राहून पाहणारा आपला वासिष्ठीचं बॅक वॉटर आहे. एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी असताना आपण असं म्हणू शकत नाही की चिपळूण आणि टुरिझम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणातली शांतता, नीरव शांतता जी आता लोप पावत चालली. म्हणजे गदिमा म्हणायचे की शांततेला सुद्धा एक सूर असतो, तो सूर पकडायला तुम्ही चिपळूणात या आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची ट्रीटमेंटही करू. हे डेंटल टुरिझम. ओके. म्हणजे चिपळूणातले अनेक तुम्ही जे चिपळूणातले बघण्यासारखे अनेक गोष्टी आहेत. अगदी. हा मग त्या तुम्ही लोकांना दाखवणार. त्याचबरोबर त्यांची राहण्याची उत्तम सोय हा. आणि खाण्याची उत्तम सोय की तुमच्याकडून केली जाणार, आमच्याकडून केली जाणार. त्याचे हा. काही चार्जेस नक्की असणार, हा. पण त्यांची राहण्याची उत्तम सोय की जेणेकरून मुंबई पुण्यातून आलेल्या माणसाला असं कुठेही वाटू नये की आपण गलिच्छ ठिकाणी राहतोय. तर राहण्यासाठी एक सुंदर रिसॉर्ट जिथून सनराईज, सनसेट, नदी, चिपळूणची वाशिष्ठी नदी या सगळ्याचा छान व्ह्यू त्याला घेता येईल. आणि कोकणातलं जेवण, कोकणातलं जेवण ऑथेंटिक कोकणी पदार्थ, मग ते व्हेज असतील हे नॉनव्हेज त्याने खावं, त्याचा आस्वाद घ्यावा आणि इथे छान 4-5 दिवस राहावं. आणि आपण कुठल्याही इथं ट्रीटमेंटला आलेलो नाही तर आपण आपल्या मुलाबाळांना आणि बायकोला घेऊन छान फिरायला आलो आणि त्याच्यासोबत आपण थोडीशी ट्रीटमेंट करूया. आणि म्हणजे खूप जसं सुंदर डेंटल होतं. ट्रीटमेंट आणि वेदना याचा कुठेतरी समानार्थ लावतात लोक, तर हा. तसं नाही. तर ही जी ट्रीटमेंट आहे त्याबरोबर त्यांच्याकडे हा कोकणचा अनुभव असला पाहिजे, चिपळूणचा अनुभव असला हा, पाहिजे. म्हणजे- त्यांनी मेमोराईज करताना त्यांची ट्रीटमेंट सोबतच हा एक सुखद अनुभव त्यांच्यासाठी असला म्हणजे माझ्या पाहिजे. दातामध्ये इम्प्लांट टाकला ही आठवण नसली पाहिजे. तर मी कोकण फिरून आलो, तिथलं खाऊन आलो, तिथली माणसं बघितली, ही त्यांच्या मनामध्ये कोरली गेली पाहिजे. ही ती संकल्पना आहे डेंटल टुरिझमची, जी आम्ही मुंबई पुण्यासाठी देतोय की तुम्ही इकडे आमच्याकडे या, ट्रीटमेंट घ्या आणि इथली निरव शांतता अनुभवा. आणि त्याच्यामध्ये तुमची सगळी सोय राहण्या खाण्याची आणि रेल्वे स्टेशन पासून आणायची सोडायची किंवा बस स्टँड पासून ही आम्ही करू. कुठल्याच गोष्टीला ची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही बिंदास्त या, ट्रीटमेंट घ्या, चिपळूण अनुभवा. ही सांस्कृतिक राजधानी आहे कोकणची, ती अनुभवा आणि कधीही आयुष्यात विसरणार नाही असा एक्सपिरियन्स घ्या विथ ग्लोबल स्टँडर्ड ऑफ डेंटिस्ट. खूप छान. म्हणजे एकंदरीत डेंटल ट्रीटमेंटचा जो काही अनुभव असणार आहे तो दुखावणारा नाही, जितका जास्त सुखावणारा करता येईल हे आम्ही ट्राय करू. दुखावणारा की सुखावणारा सुखद असणारा. हे आता मुंबई पुण्यातल्या लोकांनी ठरवायचं आहे. आणि याच्यामध्ये कुठेही आपल्याला डेंटिस्ट्री चीप करायची नाहीये की पुण्या मुंबईपेक्षा रेट कमी आहेत म्हणून इथे या. डेंटिस्ट्री अफोर्डेबल असली पाहिजे, सामान्य माणसाला परवडणारी असली पाहिजे. हा सुद्धा त्याच्या मागे हेतू आहे. ती आपल्याला स्वस्त करून विकायची नाहीये. आणि माझा एक प्रश्न होता की तुम्ही त्यांना किती ठिकाणं फिरवणार? कारण आपलं चिपळूण म्हणजे खूपच अशी ठिकाणं आहेत की काय बोलायचं आणि काय नाही. आपल्या चिपळूणात खूप गोष्टी आहेत. जर तुम्ही तिकडनं आलात तर सुरुवातीला सवत्सडा लागतो, सवत्सड्यानंतर पुढे आलात की आपल्याला विसावा लागतो, विसाव्यातून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे अगदी मनाला खूपच छेद देणारी गोष्ट आहे. ती एक गोष्ट. त्याच्यानंतर पुढे आलात की आपल्याला विंध्यवासिनीचं प्रसिद्ध मंदिर लागतं, त्याला पुरातन काळाचा इतिहास आहे. त्याच्यानंतर पुढे गेलात तर असे अनेक ठिकाणं आहेत आपल्या चिपळूणमध्ये. मगरी आहेत. होय 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 होय. मगरी म्हणजे कॅलिफोर्नियापेक्षा जास्त मगरी चिपळूणात आहेत. बरोबर. आणि आपल्याकडे लंडन नाही पण लंडन रोड मात्र नक्की आहे चिपळूणमध्ये. नक्की आहे. त्याच्यामुळे आपण समोरच्याला काय काय गोष्टी दाखवणार आहोत हे आपणच विचार करून आपण की काय काय समोरचा येणार, काय काय बघणार आहोत, स्वतःच तो भारावून जाईल की काय बघायचं आणि काय नाही. आणि आपल्याला पण असे प्रश्न पडतील की काय दाखवायचं आणि काय दाखवायचं नाही. कारण त्याच्याकडे 2-3 दिवस असणार माझ्या मते. त्या 2-3 दिवसामध्ये एवढं चिपळूण आपलं छोटं नाही की ते बघून पण संपेल आणि मनात पण साठवून पण ते संपणार नाही. खूप मोठं आहे चिपळूण. त्याच्यामुळे पूर्ण चिपळूण बघावं. आणि परत मी गदिमांची ओळ देतो की काळजाला निरव शांततेचा छेद केला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांना कोकण नक्की अनुभवावं आमची इच्छा आहे आणि ती प्रामाणिक इच्छा आहे. नक्की. तुमचा हा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच तुम्हाला यशाच्या शिखरावरती नेईल.
असं मला तरी वाटतं. आणि आमच्या सगळ्यांकडनं, संपूर्ण चिपळूणकरांकडनं तुम्हाला या सुंदर उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि जाता जाता अजून एक आम्ही ग्वाही देऊन जातो की आम्ही तुम्हाला परत परत भेटत राहू. या दंतशास्त्रातल्या गमती जमती आम्ही तुम्हाला सांगत राहू. आणि त्याचबरोबर हे किती गूढ शास्त्र आहे आणि किती इंटरेस्टिंग आहे हेही तुम्हाला कळेल. आणि त्याच्यात येणारी मजा जी आहे त्या गोष्टींमधनं ती तुम्ही नक्की बघा. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि आनंद घ्या. आनंद घ्या. आनंद घ्या. तर हे होते डॉक्टर प्रणव आणि डॉक्टर दामिनी यांनी सुंदर असं वर्णन केलं, सुंदर आपल्याशी गप्पा मारल्या. खूप छान अनुभव होता. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि याच्यानंतर आपल्या अनेक गप्पा अशा चालूच राहणार आहेत. तर त्या गप्पा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.